अजित कुमार आम्ही फोनवर आलो की नाही, बोलणं न करता आलो की नाही. अरे ते बोला नाही यांना कुठे केलं तिथे हे आपण विसर्जन करतो. हो आपली विहिरीत दरवेळेस नवीन आलं. हो. महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज नाना पाटेकर यांच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात असलेल्या सिंहगड परिसरातील फार्म हाऊसवर जाऊन पाटेकर यांच्या गणपतीचं दर्शन घेतलंय. यावेळी नाना पाटेकर यांच्या बरोबर दोघांनी जेवण देखील केलं. जेवताना इतर चर्चांबरोबरच खडकवासला विधानसभेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खडकवासला विधानसभेची जागा नाना पाटेकर लढवण्यास इच्छुक असल्याच्या बावड्या डिसेंबर 2023 मध्ये उठल्या होत्या. त्यात आता महायुतीच्या पुण्यातील जागा वाटपाचा तिढा कसा सोडवायचा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाना पाटेकर यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाणच येणार आहे. नाना पाटेकर यांनी यंदा त्यांच्या सिंहगड परिसरातील फार्म हाऊस मध्ये गणपती बसवल्यानंतर विद्यमान आमदार भीमराव तापकीर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांच्या काही राजकीय चर्चा झाल्याच्या चर्चा बाजारात आहेत. त्यामुळे खडकवासल्याची उमेदवारी नाना ठरवणार का नानाच निवडणूक लढवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही महिन्यांपूर्वी कौतुक केले होते. मोदींच्या समोर सध्या कुणीच नसल्याचे त्यांनी विधान केले होते. याशिवाय यापूर्वी गणपती दर्शनाला गेलेल्या अजित पवारांकडेही नाना पाटेकर यांनी खडकवासल्यातून लढण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे दाखले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सूत्रांच्या हवाल्याने वर्तवण्यात आले होते. मात्र यावर प्रत्यक्ष नाना पाटेकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नव्हती अथवा अद्यापही व्यक्त केलेली नाही. त्याचबरोबर याबाबत कोणाकडेही खात्रीलायक वृत्त नाही. असं असलं तरी नाना पाटेकर यांनी 2-3 वर्षांपूर्वी खडकवासला विधानसभा मतदारसंघात असलेल्या बहुली गावामध्ये काही घरांना लागलेल्या आगीनंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करत त्यांना घरे बांधून देण्यात मदत केली होती. महाराष्ट्रभर नानांचं मोठं काम आहे. मात्र म्हणून पद्मश्री सारखी मोठी पदवी मिळवलेला अभिनेता लोकमताच्या परीक्षेला सामोरा जाईल असे अजिबात वाटत नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्याचवेळी नाना पाटेकर यांना विधान परिषद अथवा राज्यसभेची जागा सहज मिळू शकते असा विश्वास व्यक्त करतानाच नानांचा स्वभाव कोणत्याही एका पक्षाच्या वळचणीला जाण्याचा नसल्याचेही राजकीय विश्लेषक नमूद करतात. मात्र याबाबत तुम्हाला काय वाटते हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये.